स्वागतम. सुंदरबाई मराठी विद्यालयामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. छोटेसे होते, शाळेत जायचे, पण तेव्हा आपल्यासारखी शाळा नव्हती. पण त्यांना अभ्यासाची खूप आवड, खूप सारी पुस्तकं त्यांनी लहानपणी वाचून काढली होती. बरं असं होते की ते 9 महिन्यांचे असताना त्यांची आई देवाघरी गेली. त्यांना आई सुद्धा नव्हती. मग एकट्याने सगळा अभ्यास केला, खूप सारी पुस्तकं वाचून काढली. आणि नुसती पुस्तकच वाचून काढली नाही, तर त्यांनी त्यांच्या पत्नीला पण शिकवलं. आणि त्या काळात असा काळ होता, 19वे शतक 18वे शतक, की त्या काळामध्ये मुलींनी शिकायचं नाही, घराबाहेर पण जायचं नाही. डोक्यावर पदर घ्यायचा तो सुद्धा काढायचा नाही. एवढंच काय, तर मुलींनी बायकांनी स्वयंपाकघराच्या बाहेर पण जायचं नाही. आणि त्या काळात ज्योतिबांना हे माहिती होतं की जर स्त्रिया शिकल्या तर त्या कुटुंब सुशिक्षित करतील, त्या दोन्ही घरं सुशिक्षित करतील. म्हणून समाजामध्ये स्त्रियांनी शिकणं खूप गरजेचं आहे. म्हणून 13व्या वर्षी जेव्हा त्यांचा सावित्रीबाईंशी विवाह झाला, पहिल्यांदा त्यांनी आपल्या पत्नीला शिकवलं आणि तिला बाहेर पाठवलं मुलींना शिकवायला. आणि यासाठी या पती पत्नींना खूप साऱ्या हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या. लोकांनी त्यांना मारेकरी पाठवले, चिखल शेणमुळे मारले, त्यांच्या अंगावर शिव्या दिल्या, वाईट वाईट बोलले. परंतु हे घाबरले नाही, कारण यांना समाज सक्षम करायचा होता. ज्योतिबा नेहमी म्हणायचे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले. आणि एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांनी खूप मोठं काम केलं. त्यांनी शेतकऱ्यांचा आसूर हे पुस्तक लिहिलं की शेतकरी आपल्या सगळ्यांचा पोशिंदा आहे. तुम्हाला माहितीये, शेतकरी जेव्हा धान्य पिकवतात तेव्हाच आपण अन्न खाऊ शकतो. परंतु हा शेतकरी जर दुःखी असेल, त्याच्या मालाला जर भाव मिळत नसेल, तर याला अर्थ नाही. आणि म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारकडं शेतकऱ्यांचं गाऱ्हाण कोणाला न डगमगता मांडलेले. असे हे ज्योतिबा, त्यांना लोकांनी महात्मा ही पदवी दिली. आणि म्हणून आपण म्हणतो त्यांना महात्मा ज्योतिबा फुले. त्यांचं पूर्ण नाव ज्योतिबा गोविंदराव फुले. आणि अशा ज्योतिबांनी 28 नोव्हेंबर रोजी या जगातून प्राण सोडलेले आहेत. ते खऱ्या अर्थाने समाज सुधारक होते, क्रांतिकारक होते, विचारवंत होते, खूप मोठे लेखक होते आणि समाजामध्ये क्रांती घडवणारे होते, मोठा बदल घडवणारे होते. आज सुद्धा समाजामध्ये सगळे म्हणतात की आपण जर वसा घ्यावा, आपण वारसा घ्यावा, तर तो फुले शाहू आणि आंबेडकरांचा. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हे फुले त्यांनी सुद्धा